तर मित्रांनो, आज आपण एक नवीन खरेदी झाली त्या संदर्भात आढावा घ्यायला आलोय. अतिशय मस्त माप आणि चांगल्या पद्धतीचा बैल आपण आज पाहतो. दोन बैल आणि मालक आहेस, त्यांच्याशी बोलू आपण, थोडा परिचय करून घेऊ. नंबर त्यांची पारख राहील. बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता सध्या आपण बावधनमध्येच एक नामांकित देखना सुंदर अशी एक खरेदी झाली, त्यासाठी आपण जराशी आढावा घ्यायला आलोय. तर आपले खिलारप्रेमी आहेत, त्यांच्याशी थोडासा परिचय करून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव संतोष खंडू कचरे, राहणार बावधन. बर, आता आपली ही खरेदी झाली, तर आपला पहिला बैल एक आहे. तर जोड लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं की आता ही मोठ्या मापाचा चांगला दांडगा बैल आणि रोबाबदार असा आपण आणलाय. तर कुठनं आणलाय आपण? काय हे बैल वरकडवाडीसनं सोमनाथ व्यापारी चोरगे यांच्याकडून बैल आणलाय. हे बैल त्यांनी खालनं आणला, कर्नाटकमधनं. बर. बैल पाचवडमध्ये आल्यानंतर ना फोन आला मला, बैल हे मापाचा बघा येऊन. तर मग मी गेलो लगेच. बैल त्यांनी उतरावली होती. उतरावल्यानंतर ना बैल पसंत पडला मला, बघितला, पसंत पडला. बैल पसंत पडल्यानंतर ना घेतला बैल. अर्धा तासात उतरावली होती बैल त्यांनी. बरं, डायरेक्ट यावरच झाला. यावरच केला, डायरेक्ट पसंत पडल्या यावरच केला. आणि दुसरं गोष्ट म्हणजे बैल मग बघितली, 10-20 बैल बघितली, पण बैल काय पसंतच पडायचा नाही. बैल एक पसंत पडला रहमतपूर मधला. तो बैल पसंत पडला, पण ते मालकानं काय मागितला बैल, पण मालक काय बोललाच नाही. म्हणजे व्यवस्थित त्यांचं मत की पैसे जास्त आलं पाहिजेत. बर. तर आता आपण बैल बरीच बघितली. आता ह्या बैलाला मापाला जोड लागल किंवा आता शिंग त्याची जराशी एका अंगला गेलेत, पण त्याचं शरीर अक्षी पिळदार आहे किंवा लय मोठं आहे आणि मोठ्या मापाचा आहे. तर त्याला जोड कसा लागल किंवा कसं बघितलं तुम्ही की बाबा ह्यो बैल आपल्या बैलाला बसतोय? ह्यो बैल बसतोय आपल्या बैलाला म्हणजे शिंगाचं नाही काय, शिंगाला बैल टाकाय. शिंगाच नाही काय, पाय बघायचं पुढचं, बैल पायाला फिरताय का कसा आहे ते बघायचं पहिला. गळचीप बघायची, भवरं बघायचं, इथं गोम भवरं बघायचं, चौक बघायचा मागचा. आणि चांगली पारख चांगल्या पद्धतीनं तुम्ही बैल हा आणलाय. आता आपल्याकडे जरा थोडंसं पाठीमागे जाऊ की आपल्या वडिलांना बी आपल्याला तो वारसा दिलाय चांगल्या पद्धतीचा. आता तुम्ही तुमच्या वडिलांची कारकीर्द खिलार क्षेत्रात बघितली असेल की त्यांना बी अतिशय मोठी की माणूस झोपायसारखी बैल त्या काळात तुमचं बरंच नाव आहे किंवा अशी तयार ठेवली होती. तर तुमच्या आठवणीतलं वडिलांच्या काळातली थोडीशी आठवण आम्हाला आता थोडीशी सांगा की त्या काळात बैल लय मोठी दांडी होती. पहिली वडिलांच्या काळात बैल होती, पण ती काय बघितली नाहीत आपण. बर. पण वडिलांच्या काळात बैल होती शिंगराज निशान. बर. ती तरपाव गाडा होता तेव्हा. त्या टायमिंगला शिंगराज निशाननं वडिलांची हवस भरपूर केली त्या काळात. म्हणजे सुरुवातीची बैल, ती सुरुवातीची बैल. आता शेवट तुमच्या हातात दिल्यानंतर काय दिवस वडील होते तुमच्यावर, त्यावेळेस काय थोडं सांगितलं असेल की बाबा ही बैल माझ्याकडे बी होऊन गेली? सांगितलं की वडिलांना. तर पवगाडा होता ना त्या टायमिंगला शिंगराज निशान. बर. सुरुवातीची बैल तेव्हा एकत्र होतं आमचं कुटुंब. बरं. आता तुमचं चुलतं किंवा तुमचं चुलतं असे कुटुंब सर्व कसं नियोजन आहे? किती जण तुम्ही? आमचं चुलतं 3 जण, वडील 4. तर मग त्यावेळेस किती बैल असायचे तुमच्या वेळेस? त्यावेळेस 3 बैल असायचे. बर. आणि त्यानंतर मग तुम्ही हा वारसा वडिलांच्या माघारी तुम्ही चालवलाय आणि तुमचं कौतुक करावं एवढं कमी. आम्ही नेहमीच बघतो राम लक्ष्मणाची जोडी, तुम्ही भाऊ सक्क की
कोण बारकान कोण मोठा असं कधी आम्हाला जाणवलंच नाही की तुम्ही कायम जिव्हाळ्यानं राहिला आतापर्यंत, अजून बी राहताय. आता पारं करताना त्यांच्याकडे बी थोडंसं जाणार आहे आपण की नियोजन कसं असतं. आता तुम्ही बैल बघितला किंवा तुमचे बंधू असतील, दोघंही संगती बैल बघायला जाता कसं काय? नाही दोघंही संगतीचा नाही विषय काय. हा. बैल आपल्या डोक्याने घ्यायचा. बर, म्हणजे तुम्हाला पसंत पडला की त्यांना पसंत पडल्यात जमाय. हो बरं, आता नियोजन नियोजन करून बैल घ्यायचा आपल्या डोक्यानं. बर. आता तुम्ही शेती करायला लागला पहिल्यांदा शाळा सोडल्यानंतर किंवा शाळा झाल्यानंतर, तुम्ही पहिला बैल किंवा खिलार बैल तुम्ही हा आवडला किंवा हा आणला बैल किंवा व्यवहार पहिला तुमचा झालेला? पहिला व्यवहार माझा वेलंगवरनं हिरामन आणला होता मी. बर. वैयक्तिक मी हा. सेपरेट म्हणजे तो पहिला मी बैल घेतला होता. तेव्हा वडील होते हा. पण मला पसंत पडला तेव्हा ती पहिला व्यवहार तुमचा. हा, पहिला व्यवहार माझा हिरा. बर, कसा झाला ते व्यवहार? रुखीनं झाला म्हणजे 60 गेले? 60 झालत. बर, आपला बैल देऊन? आपला बैल देऊन 60 केलं होतं. हा. बर, ते एक व्यवहार तुमचा पहिला झाला आणि तिथनं सुरुवात झाली तुमच्या ह्या बैल कारकिर्दीत, खिलार कारकिर्दीत. बर. त्याच्यानंतर ना आत्ता मध्ये मेलाला बैल ह्यो सुंदरमन आणला होता रायगाववरनं. बर, तेव्हा अंडीला आणलेला का बडा होता? अंड होता ते. बर, तेव्हा साधारण किती वर्ष होता आपल्याकडे? ते बैल 6 वर्ष होता. बरं, आणि नक्की काय झालं त्या दिवशी? कशामुळं काय झालं, काय कळलं का जराशी आपल्याला की बाबा कुठं बांधला होता बैल? बैल इथं वावरात बांधला होता. बर. हा. बैल आम्ही धाराबिरा इथनं काढून गेलो 7 वाजता. हा. त्याच्यानंतर ना बैल जरा धाप लागत होती बैलाला, हम्म. त्यामुळं मारला बैल तो. डॉक्टर काय म्हणलं की बाबा काय झाले, चावलंय किंवा काय झाले? वावरात बांधणं बी संध्याकाळचं किंवा आपण घरीच बांधतो, पण जनावरं फिरते आता पहिल्यागत राहिलं नाही की जनावरांचं बी प्रमाण वाढले आता. काय तर पहिल्यागत कोण मारत नाही दिसल्यावर आता सोडून देतात. त्यामुळं बऱ्यापैकी विषारी जनावरं फिरतात रातची, म्हणून गोठ्यातच बैल पाहिजेत. हो. आणि त्या दिवशी मग त्यानंतर डॉक्टरनं काय उपचार केले का नाही? डॉक्टरना नाही, वेळच गावला नाही उपचार. वेळच गावला, डायरेक्टच कार्यक्रम झाला कार्यक्रम. बैलाचा. सुंदर हा. आणि राजामन एक होता. बर. ती बैल सणायचा आणि डपड्याचा आवाज ऐकला ना हा. तर ती बैल खाणारच नाहीत काय. म्हणजे महिनाभर जत्रेच्या अगोदर जर तसा आवाज ऐकला की बैल खायचीच नाहीत. सुंदर आणि राजा बर. ते डपड्याचा आणि सणायचा आवाज ऐकला की ती बैल वैरण खाणार नाहीत आणि रतीब बी नाहीत खाणार, अशी बैल होती ती. ती कुठनं आणलेली, काय किती वर्ष झाली ती बैल दिलेली? ती बैलाला जवळजवळ 5 ते 7 वर्ष झाली त्या बैलांना. होय. मग आता ती कुठनं आणलेली दोन्ही जोड? तो राजामन आणला होता पाचवडमधनं हा. आणि सुंदरमन बुलाजी पाटलापासून आणला होता. होय. सणाईचा डपड्याचा आवाज ऐकले की ती बैल अजिबात रतीब नाही आणि वैरण बी खाणार नाही. बरं, आता तुमचं हे नियोजन बैलाचं कसं असतं बाबा? दोघं भाऊ आहे, कोण नियोजन बैलाकडे असतं किंवा शेतीतलं कसं नियोजन असतं? थोडंसं बाकीच्यांना बी माहिती होऊ द्या थोडीशी तुमची. बैलांचं काय रतीब ही वेळची वेळेवर लक्ष द्यायचं बैलांना. खाणं पिणं वेळची वेळ झालं पाहिजे. पलटणी पेंट, मकाचा भरडा. आता तुमच्या टोटल घरात सख्खी चुलत असतील की बैल किती आहेत? आता ही तुमची 2 झाली, पैलवानांची 2. आमच्या घरात बैल 7-8 आहेत का? 7-8-10 बैल आहेत आमच्या घरात. म्हणजे अख्खा खोताच तुम्ही तयार करता? हा. मग झोपायचं नियोजन कसं असतं बघाडात? झोपायचं नियोजन असतं त्या टायमिंगला. होय. आधी मिटिंग असते, हा. त्या टायमिंगला ठरतं मिटिंगला. बर. आता आपल्याकडे एखादा बैल दुर्वी ओढली का एखादी बैलाने की बाबा त्या वर्षी बैल आपल्याला नंबर भेटला आणि दुर्वीत घातला? दुर्वी ओढली की कुठल्या बैल? राजानं ओढली दुर्वी. राजानं. बर. कुठं नंबर आलता काय आपला? ते आपला मसोबाच्या तिथं आलता खाली. बर. त्यांचे बंधू आहेत राम लक्ष्मण, त्यातला एक लक्ष्मण. त्यांचा आपण परिचय करून घेऊ. नमस्कार दादा, आपला परिचय करून द्या. नमस्कार, माझं नाव संदीप खंडू कचरे, राहणार बावधन तालुका वाई, जिल्हा सातारा. बरं, आता हे खिलार बैल आपण पाळल्यात तर बाबा तुम्ही भाव म्हणून कशी मदत करता, एक मोठ्या भावाला कशी साथ देता? तर नियोजन कसं असतं? सकाळी काय कोणी करायचं किंवा बाबा बैल बांधायची, खाय आणायचं, तुम्ही काय करता नेमकं?
मी समजा आमची पाळी बेजवाना वाचली तर मोठा भाऊ त्यांचा मुलगा ते बैलांचं नियोजन करतात, खाया पाणी करतात, रतीब कोंडा वावरातनं खाया आणून टाकणं, कुठे करणं हे ती करतात. आणि समजा त्यांना सवड नाही गावली का दुसरं काम गावाला ह्याला जायचं ठरलं काय झालं तर तेवढ्या वेळात ते गेल्यानंतर मग मी तेवढ्या टायमात मी येतो, गोरांचं पाणी खाया शान सगळं करून दुसरा उद्योग मग चालू करतो. बरं आता हा बैल घेताना आता तुम्ही दोघं गेलता का, कसं काय झालं नियोजन? बैला आधी आम्ही काय बघितली होती ती बैल काय आम्हाला मापा टापाची किंवा पास पडली नाहीत. बर. तर त्याच्यानंतर मग ह्यो बैल कळला ना आमच्या बंधूंना कळलं सोमा चोरयांकडे बैल आलेला आहे. तर मग त्यांचा फोन आल्यानंतर ते गेले वरकडवाडीमध्ये बैल बघितला आणि बैल त्यांना पास पडला. कारण बैल पास पडण्याचं कारण म्हणजे बैलाला पाय वशिंड असणार शरीर सर्व भरद असतंय, भरदार मोठ्या मापाचा आहे. मोठ्या मापाचा बैल असल्यामुळे त्यांना पास पडला आणि मग तिथलं लगेच व्यवहार ठरला बैल. बरं आता आणलेलं किती दिवस झालं, झोपला बिपला का कसं काय? बैल आणून एक 8 दिवस आज पूर्ण झालेले आहेत. तर ह्याच्या आधी या काल परवा दिवशी आम्ही 2 दिवस आम्ही उसामध्ये बैल भर लावायसाठी डोब्याला झोपलेला आहे. बैल चांगला चालतोय, माता देऊन बैल चालतोय, म्हणजे आणि कामाला बी कामाला बी चांगला आहे आणि मोठा मापाचा बैल आहे. आणि ह्याच्या आधी आमचं म्हणजे चाललंच होतं की मोठ्या मापाचा बैल आपल्याला घ्यायचा असं ठरलं होतं. म्हणजे पहिल्या घरच्या बैलापेक्षा मोठा बैल आहे आपला. आपल्या पहिल्या घरच्या बैलापेक्षा हा मोठा मापाचा बैल आम्ही घेतलेला आहे यावेळेस. बरं आता तुमच्या वडिलांच्या काळात किंवा आता तुम्ही बगाडात खेळताय, एखाद्या बैलानं ओढलेली दुर्वी दुसऱ्याच्या किंवा एखादा बैल आवडणार की बाबा तो बैल चांगला गावात होऊन गेला असा एखादा बैल सांगा आम्हाला. ह्याच्या आधी दुसऱ्यांचा का? ह्याच्या आधी एक बैल पोपटबावांचा हिरवा म्हणून होता. तो बैल दरवर्षी दुर्वी उडत होता, ते एक आम्हाला आवडला. म्हणजे चांगल्या पद्धतीने तो काम करायचा. चांगल्या पद्धतीने काम करत होता. आणि सोपासानांचा एक बैल पाठिंबा आम्ही बघितला होता, वावरात गाडा होता. ते वावरात गाडा आल्यानंतर त्यांचा एक बैल दुर्वीत होता, ते एक पांढरा बडाव म्हणून होतं, ते एक आम्हाला बैल आवडला. चांगली अशी 2-3 बैल अशी तुम्ही बघितल्या तुमच्या बगाडाच्या खेळात की बाबा ती बैल चांगली दुर्वी ओढत होती. ओढत होती. बरं आता हे नियोजन बैलाचं झोपायचं होतं आज, पण आता काय कारणास्तव राहिलं नाही तर आपण झोपतानाच घेणार होतो आपली मुलाखत, पण आज योगानं राहिलं. तर आता हा बैल आपला किती वर्षाचा बडाव झालाय साधारण? तो बैल जवळजवळ 2 ते 3 वर्षाचा बडाव आहे. बरं आता हा कुठनं आणलेला, काय कसं काय? हा बी बैल सोमनाथ चोरगे वरखडवाडी यांच्याकडून बैल आणलेला आहे. तो पण बैल एकदम चांगला बैल आहे. कुठल्याही बैलावर लहान मोठ्या बैलावर घातला तरी 1 नंबर कामाला बैल आहे. ताट बैल चांगला, म्हणजे मारत नाही, मारत नाही, काय नाही. बर. तर म्हणजे त्याचा असं आहे की मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे, अशा पद्धतीचा बैल आहे तो. आता आपल्या ह्या नवीन बैलाला सांभाळून घेतोय का बैल? तो बी बैल सांभाळून घेतोय, पण तो कामाला काय ऐकत नाही, ओढून धरावा लागतोय. नवीन धरायला लागतोय कारण त्याला हे करंट जास्त आहे, बारीक असला तरी. तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही आपण पाहतोय बैल येत्यात. बौद्धांची यात्रा झाली तरी आणि एक सर्वसामान्य कुटुंब आज एक खिलारचा चांगल्या पद्धतीनं नाद जोपासते की आणि काम करून घेते. बैल संभळत नुसती हौसेसाठी नाही तर बगाडाचं बी काम झालं पाहिजे, बावधनचा बिंदूर पण झाला पाहिजे आणि घरचं काम बी झालंय. आता डिझेल पेट्रोल बघताय तुम्ही कसं महाग झालंय. शेतीचं काय उत्पन्न वाढायचं नाव नाही घेत, पण ह्याच्यासाठी बैल ही दावणीला 2 समाधानासाठी पाहिजेत किंवा घरचं काम करण्यासाठी पाहिजेत. तर बौद्धन खिलारमध्ये आज अशाच एका वेगळ्या दावणीला आज आपण भेट दिली. तर सर्व त्यांच्या कुटुंबाचे आभार आणि सर्वांना एक सांगणे बौद्धन खिलारच्या वतीनं थोड्या दिवसातच आपले 1 लाख फॉलोअर्स होतील. तर सर्वांना ज्यांना सबस्क्राईबर केलं नाही त्यांना सबस्क्राईबर करा. धन्यवाद. हाय असा येऊ द्या आता.